अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. निषाद एक काष्टे वेचुनी नित्य विकावया गावात आणि. एके दिवशी काशीपट्टने भारा आणून ठेविला. तो जाहला तृषाक्रांत शतानंदाचे घरी येत. पाणी पिऊन विस्मित मनी होऊन जाहला. मनी बहुत जाहला. हा विप्र निष्कांचन याचे घरी इतके धन व्हावयासी काय कारण तया लागी पुसता झाला. निषाद उवाच. मने विप्रा तू दरिद्री असता उठून वैभव आले आता. दासी दासादी बहुधा प्राप्ती झाली तुझ लागे. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया. मजवरी करून दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच. श्री सत्यनारायण देव तयासी पूजता प्राप्त सर्व. कलित जयाचा प्रभाव शेषाशीन वर्णवे त्याचे मी केले पूजन. यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले. हे निषाद उवाच. विप्रासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझ असे मी. साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेवता वृत्तांत वदावा जी स्वामिया. हे ऐकून या ते वेळा विप्र सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ न झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार रमणीपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहून तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एकटे सत्य विचार. कामना इच्छुनी करती नर निष्काम करती क्वचितसी. मज सांगितले नारायणी जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून. पूर्व पिटिका ज्या परी त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला. श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले ते काही पूजा करावी भक्ती करून. वित्तशास्त्र विवर्जुन तोषत नाही नारायण. द्रव्य संभारी करुणी श्री नारायण परमात्मा जाण तयासी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण. भक्तीने पूजावा सुदाम देवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण. विदुरगृही तैसाची जाण अतिथ्य करून तोषणा. दुर्योधनाचे घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी. विदुराजेही मंदिरी राहता झाला गोविंद. गोपी अजामी आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृध्र अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे ऐकून या राजा पूजा संभार आणून सुवजा मिळवून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला. तैसे ती निषादा संपूर्ण भक्तिभावे करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणाते. या श्लोकी सर्व सुख जाण अंती श्रीहरीचे चरण. पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू. ऐसा ऐकताची तेव्हा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषादे सर्व बोला सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे. मनी निश्चय केला त्याने आज काष्ट विक्रयात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून ये सत्यनारायण पूजेंनी. हा निश्चय करून निघाला तो अनायसे धन पावला. चतुर्गुणित ये वेळा आनंद झाला मनात. आपले घरी येऊन स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमे करून. पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणीत. गोधूम चूर्ण आणि धृत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करून पाक आणि पक्वान्य अनेक. पुत्र पौत्रादी सकळीक अर्चना लागी बोलाविले. स्वतः सुचिरभूत होऊन स्थापिते सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करिविले. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर प्रसाद सर्व ही सादर सेविते झाले तत्काळ. या लोकी भोग वासना जीची केली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा अंती स्वसान्निध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीयोध्याय संपूर्ण.